अजूनही बऱ्याच नाशिककरांना अनभिज्ञ असलेले हे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भव्य स्मारक याची देही याची डोळा पाहायला मिळाले हे थोर भाग्यच। पण ते नुसते पाहिलेच नाही तर तिथे स्वातंत्र्यवीरांचे महाविद्यालयीन कार्य या विषयावर मी भाष्य सुद्धा केले। याचा आनंद काही निराळाच आहे। काही अपरिहार्य कारणास्तव हा व्हिडिओ अपलोड करायला उशीर होत आहे। नाशिकमधील अपोलो हॉस्पिटल जवळ इथे भव्य असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक आहे। हे स्मारक बऱ्याच वर्षांपासून बंद होते। काही वर्षापूर्वी इथल्या काही सुज्ञ लोकांनी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेला संपर्क करून या स्मारकाचे लक्षात आणून दिले आणि इथे बरेच काही घाण कचरा जमा आहे। तसेच आजूबाजूचा परिसर सुद्धा अस्वच्छ होता। स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेने हे भव्य स्मारक ताब्यात घेतले आणि इथली साफसफाईची आणि सुशोभीकरणाची सर्व जबाबदारी घेतली। स्वातंत्र्यवीरांचे कार्य म्हणजेच देशकार्य म्हणजेच धर्मकार्य आणि या धर्मकार्यासाठी सदैव तत्पर असलेली अशी काही सुज्ञ माणसे सुद्धा इथे लाभली। इथल्या प्रत्येक भिंतीवरती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या असंख्य अशा आठवणी आणि खुणा आहेत। आता रेवाने इथे काय सादर केले ऐका। आणि सर्व सावरकरप्रेमींना माझा सप्रेम नमस्कार। आज संस्थेचा 5वा वर्धापन दिन आपला काल झाला त्याबद्दल पुनश्च हार्दिक शुभेच्छा देत आहे। आणि आज सावरकरांचे महाविद्यालयीन पर्व या विषयावर मी भाष्य करणार आहे। खरं तर त्यांच्या जीवनात अनेक विविध पर्व आहेत तर त्यातील महाविद्यालयीन पर्व यासाठी मला विशेष वाटते की त्यांचे वय किंवा 17 ते 21 यामधील असावे आणि या वयात साधारणपणे जी प्रतिभा त्यांच्यामध्ये होती ती क्वचितच आपल्यामध्ये कुणामध्ये असावी किंवा यापुढे कुणामध्ये असू शकेल। कारण त्या वयामध्ये काव्य लिहिणं त्यानंतर विविध गोष्टी ज्या त्यांनी केल्या तर त्याची थोडक्यात अशी एक अशी मीमांसा मी तुमच्यासोबत सादर करणार आहे। तर पहिल्यांदा तर 1901 मध्ये सावरकर मॅट्रिकची परीक्षा पास झाली आणि 24 जानेवारी 1902 त्यांनी पुण्याच्या फर्ग्युसनच्या प्रतिष्ठित महाविद्यालयामध्ये त्यांनी कला शाखेमध्ये प्रवेश केला। त्यानंतर 1902 मध्येच त्यांनी शिवरायांची आरती केली आणि जी आजही आपल्याला प्रेरणादायी करते असे हे हिंदू नरसिंहा प्रभू शिवाजी राजा हे गीत सुद्धा त्यांनी लिहिले आणि त्याच वेळेला त्यांनी मित्रमेळाची स्थापना केली। पुढे ते कॉलेजच्या वसतिगृहातच राहत होते आणि त्यांना शिवरामपंत परांजपे आणि लोकमान्य टिळक हे 2 मोठे गुरु मिळाले आणि त्यांच्या प्रेरणेने त्यांनी अनेक नंतर कार्य हाती घेतले। बरेचसे लिखाण त्यांचे केसरी आणि काळमध्ये त्या काळामध्ये प्रसिद्ध झाले आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1904 मध्ये त्यांनी नव्या लेखना अभिनव भारतला जन्म दिला आणि त्या काळामध्ये त्यांनी वेगवेगळे पोवाडे सुद्धा रचले तानाजी मालुसरे आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्यावरती आणि त्यानंतर जयोस्तुते हे स्वतंत्रता स्तोत्र सुद्धा त्याच काळामध्ये लिहिले गेले। त्यामुळे 17 ते 21च्या अशा वयामध्ये अशी प्रतिभा सुचणं हे मला खरंच कौतुकास्पद सुद्धा वाटतं आणि अभिमानास्पद सुद्धा वाटतं। त्यानंतर इंग्रज जे आपल्यावरती राज्य करत आहे हे काही आपल्याला मदत करण्यासाठी किंवा आपल्या देशाला काहीतरी चांगलं प्रगतीपथावर नेण्यासाठी काही राज्य करत नाही असं त्यांनी दर्शवलं होतं। पण तसं नव्हतं हे त्या वयातच कळलं आणि त्यानुसार कृती म्हणजे 7 ऑक्टोबर 1905 त्यांनी पुण्यात परदेशी कापडांची होळी केली। तर यामध्ये परदेशी कापडांची होळी नव्हे फक्त तर परदेशी वस्तू ज्या काही असतील तर त्यासुद्धा त्यांनी त्याच्यामध्ये त्या अभिनयामध्ये त्यांनी टाकायला लावल्या आणि मला हे डॉक्टर शोभा साठेंच्या व्याख्यानातूनच कळालं की त्यांच्याकडे जी चीनमातीची भांडी होती तर ती सुद्धा त्यांनी म्हणजे त्यानंतरही होतं असं काहीतरी तर त्यामध्ये ते सुद्धा त्यांनी त्या टाकावं त्या अभिनयात त्यांनी टाकायला सांगितलं ज्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की हे इंग्रज जे आहे ते आता त्यांनी बंगालची फाळणी केलेली आहे पण यापुढे ते संपूर्ण भारताचे सुद्धा तुकडे करू शकतात आणि जे अखंड भारताचं स्वप्न आहे आपल्या डोळ्यांमध्ये तर ते कधीच पूर्ण होणार नाही जर इंग्रज आपल्यावरती राज्य करतील तर
त्यामुळे जास्तीत जास्त ह्या काकांच्या होळीमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा आणि त्यानंतर त्यांनी पुढे हे सगळं केलं. त्यामुळे त्यांना त्या वसतिगृहातून काढून टाकण्यात आलं. सामान्य व्यक्ती असेल तर लगेच घाबरून जाईल की आपल्याला एवढं चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळाले आणि आपल्याला काढून टाकलं जातं, तर आता हे लोक बसेल थांबूया का, तर असं अजिबात झालं नाही. तर त्यांनी परत मुंबईमध्ये त्यांनी पुढचं त्यांचं शिक्षण सुरू केलं आणि त्यानंतर तिथे त्यांना वृत्तपत्रातून असं कळलं की आणि त्यांना परदेशी जाण्यासाठी उच्च शिक्षणाची शिष्यवृत्ती देत आहे. शिष्यवृत्ती मिळवून देण्याचं काम त्यांना केलं होतं आणि त्यानंतर मिळून ते प्रसार केलं. तिथे अभिनव भारताचं कार्य त्यांनी इंडिया हाऊसमध्ये सुरू केलं. सर्वात प्रथम त्यांनी जर काय केलं असेल तर जोसेफ जे आत्मचरित्र आहे त्याचं मराठी भाषांतर केलं. त्यानंतर पुढे त्यांनी इतर जे अभिनव भारताचं कार्य होतं त्यामध्ये त्यांचा पहिला हुतात्मा शिष्य म्हणजे मदनलाल धिंगरा, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, त्यांनी कर्जत काढली, त्याचा वध केला. त्यानंतर त्यांनी बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण सुद्धा वेगवेगळ्या क्रांतिकारकांकडून वेगवेगळ्या देशातल्या क्रांतिकारकांकडून शिकून घेतलं आणि त्यानंतर 22 ब्राउनिंग पिस्तुला सुद्धा त्यांनी पाठवल्या आणि त्याच एका पिस्तुलाने नाशिकचा जो अनंत कामगिरी आहे 16 वर्षाचा युवक त्याने स्वतःहून जॅक्सन हा त्या काळात खूपच अत्याचार करत होता नाशिकमधल्या जनतेवर, त्यांनी त्याचा वध केलेला आहे. आणि 1857 ते उठाव होता, तर इंग्रजांनी जे सांगितलं होतं ते छोटा मोठा बंड होता, तर हे सुद्धा त्यांनी निष्कर्ष अभ्यासपूर्वक खोडून काढलेला आहे आणि त्यांनी 1857 स्वातंत्र्य समर हे लिहिलेलं आहे, हा ग्रंथ लिहिलेला आहे. अर्थातच त्याला प्रकाशन मिळालं नाही, तर त्यांनी इंग्लंडच्या बाहेर त्याचं प्रकाशन करवलं आणि उत्तररित्या आणि त्यानंतर ते आपल्या भारतीयांपर्यंत हळूहळू पोहोचलं. तर मला एवढं सांगायचं आहे की हे एवढं सगळं 17 ते 21च्या वयामध्ये अतिशय कठीण काम आहे आणि हा जो काही त्यांनी कसा घेतलेला होता देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढण्याचा, तो त्यांच्या शिक्षणात कुठेही त्यांनी खंड पडू दिलेला नाही आणि हे सगळं सुरू ठेवलेलं आहे. तर ही अतिशय उत्कृष्ट कामगिरी आहे आणि मला खरंच अभिमानास्पद वाटतं आहे याबद्दल. पुन्हा एकदा मी याबद्दल सांगते आहे आणि जय हिंद, जय सावरकर. मान्यवरांचे सत्कार, काही पुस्तकांची प्रकाशने इथे झाली. तसेच डॉक्टर शुभाताई साठे यांचे वक्ता मार्गदर्शन देखील इथे पार पडले. कार्यक्रमाची सांगता अर्थातच संपूर्ण वंदे मातरमने झाली. या भव्य अशा स्मारकामध्ये स्वातंत्र्यवीरांच्या आठवणीला नव्याने उजाळा देत आम्ही या कार्यक्रमाची सांगता केली खरी, पण या भिंतींवरील काही स्मृतिचित्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी आणि आठवणी मी कायमच्या आपल्याकडे ठेवून घेतल्या.